कथा ही जीवनाची व्यथा दूर करायचं काम करते आणि प्रत्येक ग्रंथ आपल्याला काही ना काही शिकवून जातो माईबाप. बरं का, ऐका बारकाईनं ऐका. आपला आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं कोणता अभंग घ्यावा हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. तो नियम आम्हाला संतांनी बांधून दिलेला आहे. बरं का, सप्ताह 15 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या किंवा 7 दिवसाचा असू द्या, त्या सप्ताहामध्ये 3 कीर्तनकारांनी बांधलकीत कीर्तन केलं पाहिजे. 3 कीर्तनकार कोणकोणते काका? एक पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, एक 7व्या दिवसाचा कीर्तनकार आणि एक 8व्या दिवसाचा कीर्तनकार. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं काय करावं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. बाबा, पहिल्या दिवशी आलेल्या कीर्तनकारानं भगवंताचा नामाचा महिमा वर्णन करून सांगावा. 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं 6 दिवस केलेली भक्ती आणि भगवंताकडे काहीतरी मागणं मागावं आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकारानं चरित्र ते उच्चारावे. तो विषय ठरलेला आहे. 8व्या दिवसाच्या कीर्तनकारानं भगवान परमात्मानं गोकुळात केलेलं चरित्राचं वर्णन करायला सांगितलं. मग का हो महाराज, मधल्या कीर्तनकारांनी गाणे म्हणायला चालतं का? अजिबात तसं चालत नाही. त्यांना सुद्धा बंधन आहे बरं का. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरी. संत महात्म्यांच्या घरची जी परंपरा आहे आणि त्याच परंपरेला अनुसरून आपल्या पहिल्याच दिवसाच्या सेवेकरता हरिपाठ या ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग घेतलेला आहे. आता हरिपाठ म्हटला म्हणजे त्याच्यातले 27चे 27 अभंग. काका, त्या पोराला बसून घ्या ना खाली. माझं परत परत त्याच्याकडे लक्ष जात आहे. विठ्ठल 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 हरिपाठ म्हटला म्हणजे त्याच्यातले 27चे 27 अभंग हे नामपर आहे. कसे? बोला बोला. हरिपाठ पाठ आहे सगळ्यांचा? कोणाकोणाचा पाठ आहे? वर बोट करा बरं. ओ बापरे, ताडी वाजवा त्या आईन करता. हरिपाठ पाठ असणं गरजेचं आहे महाराज बरं का. ज्ञानोबरांनी 27 अभंगाचा हरिपाठ काढला महाराज. याला काही कारण नाही का? अरे याला भरपूर कारण आहे. हरिपाठ कीर्ती मुखी गाय, हरिपाठ कीर्ती मुखी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जगाय, हरिपाठ कीर्ती मुखे जगाय. हो पवित्राची होय देह जाता, पवित्राची होय देह जाता, पवित्र जीवन देहाचा, पवित्र जीवन देहाचा. हो हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नेमकं काय? हरिपाठ नुसता मुखानं म्हटला तरी अख्खा देह काय होतो? पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ नुसता गायल्याच्या नंतर अख्खा देह पवित्र होतो महाराज. हरिपाठ काढण्यामागचं कारण ऐका काका. संत महात्म्याने अनेक ग्रंथ आपल्याला लिहून दिलेत बरं का. अनेक ग्रंथ बघा. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं शिकवते श्रीमद भागवत गीता. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं हे शिकवते श्रीमद भागवत गीता. आणि जगणं संपल्यानंतर कसं मरावं शिकवते श्रीमद भागवत कथा. बारकाई नाही का बरं का. जगावं कसं हे गीता शिकवते, मरावं कसं हे कथा शिकवते. आणि ज्याला ज्याला संसारिक जीवनामध्ये आचरण करायचं असेल त्यानं रामायण बारकाईनं वाचा बरं का. संसार कसा करावा एक बाणी
एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र आचरणात आणा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला शिकवणारे ग्रंथ आहेत काका. जगावं कसं गीता शिकवते, मरावं कसं कथा शिकवते. ज्याला ज्याला राजकारण करायचं ना राजकारण, त्यानं महाभारताचा अभ्यास बारकाईनं करा. कशाचा म्हटलं मी? महाभारताचा. शकुनी कौरवांकडून होता का पांडवांकडून? बोला बोला. झोपले काय तुम्ही? बोला ना, बोलत चला. आई तुम्ही बोलले म्हणजे मला जरा बरं वाटतं बरं का. तुम्ही असा बसलेत जसं म्हणा साखरपुडान पाहुणाही बसलेत. बोलत चला, अजिबात घाबरू नका. बोलत चला. चुकलं तर चुकू द्या. मी कुठं तुम्हाला फाशी देणार आहे? गाव कोण? तुम ना. मी जास्त लंबा पडत आपल्याला ते पटत नाही दादा बरं का. ऐका ना, शकुनी कौरवांकडून होता का पांडवांकडून? कौरवांकडून. जरी दिसायला तो कौरवांकडून होता बाबा, तरी मतदान मात्र पांडवांना. याला काय म्हणतात? राजकारण. याला काय म्हणतात? राजकारण. प्रत्येकाला काही ना काही आपल्याला ग्रंथ शिकवून जातो महाराज. जगावं कसं गीतेला विचारा, मरावं कसं कथेला विचारा. आपल्याला ते शिकवून जाणार आहात. फक्त आपली शिकण्याची पात्रता असायला पाहिजे, आपली शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. आता हरिपाठ 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 बंद करा महाराज तुमचा हरिपाठ. माहिती आम्हाला 50 पैशाला मिळतं तुमचं पुस्तक. किती पैशाला? 50 पैशाला. मी त्याला हात जोडून सांगितलं, दादा ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर कधी करायचं नसतं. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर कधी करायचं नसतं. गीता किती रुपयाला मिळते? गीता गोरखपूर प्रेस गीता किती रुपयाला मिळते? 1 रुपयाला. किती रुपये किंमत आहे गीतेची? किती रुपये? 1 रुपये. 1 रुपयाला गीता मिळते. सकाळची किंमत किती? पेपरचं नाव आहे सकाळ पेपरचं. किती? 5 रुपये. सकाळची किंमत किती काका? 5 रुपये. गीता किती रुपयाला मिळते? 1 रुपयाला. मला सांगा 5 रुपयाचा सकाळ काका कितीही आवडीनं वाचणारा माणूस असला तरी सकाळला दुपारपर्यंत वाचतो. सकाळला दुपारपर्यंत वाचतो. एकदा का दुपार झाली सकाळ फेकला कोपऱ्यात. सकाळ फेकला कोपऱ्यात. आणि यदा कदाचित उद्याच्या दिवशीचा सकाळ येईपर्यंत जर आदल्या दिवशीचा सकाळ घरात पडलेला राहिला तर उद्याच्या दिवशीचा सकाळ आल्याच्या नंतर आदल्या दिवशीच्या सकाळवर सकाळी सकाळी लहान मुलाचा समजदार को बारकाई नाही का बरं का. उद्याच्या दिवशीचा सकाळ येईपर्यंत जर आदल्या दिवशीचा सकाळ घरात पडलेला राहिला तर उद्याच्या दिवशीच्या कालच्या दिवशीच्या सकाळची दुसऱ्या दिवशीच्या सकाळी त्याची किंमत आपल्याजवळ किती झाली? 0 झाली. किती झाली? होता किती रुपयाचा? 5 रुपयाचा. होता कितीचा? 5 रुपयाचा. मुद्दा माझा संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. अरे 5 रुपयाचा सकाळ 24 तासामध्ये त्याची किंमत किती होते आपल्याजवळ? 0. 5 रुपयाचा सकाळ 24 तासामध्ये त्याची किंमत 0 होते. अरे 5000 वर्ष झाले माझ्या गीतेला, अजून 1 रुपयाला मिळते. आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो. हे ग्रंथाचं महत्व. विठ्ठल ग्रंथाचं महत्व कधी कमी होत नसतं दादा बरं का. तुम्ही 1 वेळा ऐका नाही तर 10 वेळा ऐका. 1 वेळा ऐका नाही तर 10 वेळा ऐका. मला सांगा तुम्ही कथा ऐकता, ही कथा तुम्ही याच्या अगोदर ऐकली नाही का? बोला बोला बोला. नाही ऐकली ना? कितीदा ऐकली आहे? बऱ्याचदा ऐकली. 1दा नाही, 2दा नाही, 5दा नाही, 10 वेळा 100 वेळा ऐकली असेल. बरं मला सांगा, ही कथा तुम्ही परत परत ऐकता पण या कथेत काही बदल आहे का? काही बदल आहे का? अजिबात नाही. जी तुम्ही या वर्षी ऐकली तीच तुम्हाला पुढच्या वर्षी ऐकायला मिळणार. मग मला सांगा, या कथेमध्ये 100 वेळा ऐकून सुद्धा बदल घडत नाही, मग तरी कथा ऐकण्याची गोडी कमी होते का? कमी होते का? अजिबात नाही. याचं कारण काय सांगू का काका? कान उघडे करून ऐका. याचं कारण एकच आहे, जे सत्य असतं ते कधी संपत नसतं आणि जे संपत असतं ते कधीच सत्य नसतं. विठ्ठल जे संपत असतं ते कधीच सत्य नसतं बरं का. ऐका तुम्ही काका, इकडे लक्ष द्या. अरे आपण पेपर वाचतो बघा. एक पेपरचा प्रसंग आहे. एसटी स्टँडवर एक मुलगा पेपर विकत होता. पेपर विकत होता. 1 रुपयाला 1 पेपर विकत असताना
त्या बस स्टॉपवर एक बस आली आणि त्या बस मधल्या एका कंजूस माणसानं, काय म्हटलं मी, कंजूस, कंजूस वेगळा आणि मक्खी चूस वेगळा. बरं, कंजूस वेगळा, मक्खी चूस वेगळा. मक्खी चूस कोणाला म्हणतात काका? कडीत पडलेली माशी, तिला बाहेर काढतो. तिला लागलेली कडी जो चोकून फेकतो त्याला म्हणतात मक्खी चूस. याला म्हणतात मक्खी चूस. तो कंजूस. बर का, त्या कंजूस माणसानं कंडक्टरनं बेल वाजवण्याची वेळ साधली, खिशामध्ये हात टाकला, 50 पैसे काढले, पेपरवाल्याच्या हातात दिले. पेपर हातात घेतला, कंडक्टरनं बेल वाजवली, बस निघून गेली. पेपर होता कितीचा? 1 रुपयाचा. घेतला कितीला? 50 पैशाला. त्या पेपर विकणाऱ्याच्या बाजूला अजून एक मुलगा पेपर विकत होता. तो मुलगा त्याला म्हटले, दादा आपण 1-1 रुपया गोळा करतो, आपल्या पोटाचे खडगे भागवतो. 1 रुपयाचा पेपर जर तू 50 पैशाला विकत असेल तर आपल्याला काय राहतं त्या पेपर मध्ये? तुला काही कळतं का? तुला काही डोकं आहे का? तुला काही अक्कल आहे का? तो मुलगा म्हणे, दादा मी त्याला पेपर दिला पण कालचा दिला. कधीचा दिला? कालचा दिला. मला सांगा, कालचा पेपर जर आज जुना होतो, कधीचा? कालचा पेपर जर आज जुना होतो, मग हजारो वर्षापासून चालत आलेली कथा का जुनी होत नाही? त्याचं कारण एकच, जे सत्य असतं ते कधी संपत नसतं, जे संपत असतं ते कधी सत्य नसतं. विठ्ठल हे सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला, या जगामध्ये फक्त परमात्मा सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे मायबाप. बरं का, मिथ्याच्या नांदी लागू नका, सत्याच्या पाठीमागे धावा. परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण जे ग्रंथ वाचतो ते आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत. ऐका बरं का, हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. आता हरिपाठ ज्ञानोबरांनी काढला. दादा मला सांगा, हरिपाठामध्ये किती अभंग आहे? 27 अभंग. किती अभंग आहेत? 27 अभंगाचा हरिपाठ माऊलीने काढलेला आहे. आता माऊलींनी 27 अभंगाचा हरिपाठ कशा करता काढला हो? एवढे ग्रंथ काढले माऊलींनी. ज्ञानेश्वरी काढली. आता ज्ञानेश्वरी, आता बघा, भगवंतानं अर्जुनाला सांगितलेली गीता, ही गीता प्रत्येकाला वाचणं शक्य नाही. प्रत्येकाला वाचणं शक्य नाही, कारण ती कोणत्या भाषेत आहे? संस्कृत मध्ये. संस्कृत प्रत्येक सामान्य माणसाला वाचता येत नाही, म्हणून तिचंच मराठीत रूपांतर केला माझ्या माऊली मावशनं ज्ञानोबरांनी. ज्ञानेश्वरी काढली आणि ज्ञानेश्वरी काढल्याच्या नंतर तिला वाचण्याकरता सुद्धा अधिकार सांगितला. काय सांगितला? अधिकार सांगितला. ज्ञानेश्वरी वाचण्याकरिता अधिकार असावा लागतो. मग का हो महाराज, ज्ञानेश्वरी वाचण्याकरिता अधिकार असावा. मग तो अधिकार प्राप्त करण्याकरता काय करावं? ज्ञानेश्वरीच वाचावी. लक्षात येते का तुमच्या? ज्ञानेश्वरी वाचण्याकरता काय पाहिजे काका? अधिकार. आणि अधिकार प्राप्त होण्याकरता काय पाहिजे? काय वाचावं लागतं? ज्ञानेश्वरी. महाराज हे कसं शक्य आहे? शक्य आहे. ऐका, एखाद्या माणसाला पोहायचं शिकायचंय. कशाचं? बोला बोला. कशाचं? पोहायचं. त्याला जर पोहायचं शिकायचं काका, त्याला कुठं जावं लागेल? कुठं? पाण्यात. कुठं जावं लागेल? पाण्यात. एखाद्या माणसाला जर पोहायचं शिकायचंय तर त्याला कुठं जावं लागेल? पाण्यात. आणि पोहणं शिकल्यानंतर पुन्हा कुठं पोहावं लागेल? डांबरीवर. कुठं? पाण्यात. अरे पोहायचं शिकावं वाटत असेल तर पाण्यातच जावं लागेल, आणि पोहणं शिकल्याच्या नंतर पुन्हा पाण्यातच पडावं लागेल. ज्ञानेश्वरी वाचण्याकरिता अधिकार प्राप्त करावा लागेल, आणि अधिकार प्राप्त करण्याकरिता ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. तुम्ही कसंही करा बरं का. ज्ञानेश्वरी करता अधिकार सांगितला. मग अधिकार सर्वसामान्य माणसाकडे नाही. मग सर्वसामान्य माणसानं काय करावं? त्याच्याकरता माझ्या माऊलींना करुणा आली, आणि त्या करुणेपोटी माझ्या माऊली मावशनं ज्ञानोबरांनी 27 अभंगाचा साधा आणि सोपा आणि सरळ हरिपाठ आपल्या समोर ठेवला. पण तो हरिपाठ सुद्धा आपल्याला वाचणं शक्य नाही. हरिपाठ काय करतो? महाराजांनी गोड प्रमाण दिलं. ऐका, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. हरिपाठ मुखानं म्हटला तरी अख्खा देह पवित्र होतो काका बरं का. पण हरिपाठ जेवढा तुम्ही सोपा समजता तेवढा सोपा अजिबात नाही. तेवढा सोपा अजिबात नाही. बघा तुम्ही बरं का, हरिपाठ आपण जेवढा सोपा समजतो ना तेवढा सोपा अजिबात नाही. बघा तुम्ही मजा बरं का. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच चरणाच्या पहिल्याच शब्दावर प्रश्न निर्माण होतो.
कोणता अभंग आहे पहिला? देवाची देवाची द्वारी. आता मला सांगा काका, देवाची द्वारी माऊली या ठिकाणी म्हणतात, दार देवडाला का देवाला? बोला बोला, मी चहा पिऊ का? बोला ना. हा, दार देवाला का देवडाला काका? देवडाला. कशाला? देवडाला. मंदिर आहे ना इथं, हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं आहे का ते? काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. बरं मला सांगा, या मंदिराला दरवाजा मूर्तीला आहे का त्या देवडाला आहे? देवडाला. म्हणजे दरवाजा कशाला आहे? दार देवडाला. मग ज्ञानोबा इथं असं का म्हणतात? देवाची देवाची द्वारी. मग ज्ञानोबराने या ठिकाणी असं म्हणायला पाहिजे होतं, देवड्याची द्वारी. असं का नाही म्हटलं? त्याचं कारण आहे, देवड्याची द्वारी बडवे उभे जन्मभरी, एक नाही मुक्ती तर चार कुठल्या. हा, देवड्याचे द्वारी ही मराठी बरं का. ऐका, आता देवाचे द्वारी म्हणण्याचं कारण, येथे द्वार शब्दाचा अर्थ घ्यायचा भक्ती. कारण बघा, द्वार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? भक्ती. कारण येथे सेवा हा दारवंटा, येथे सेवा हा दारवंटा. बारकाईनं ऐका बरं का, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारेल. देवाचं द्वार म्हणजे संत सांगतात येथे सेवा हा दारवंटा. सेवा शब्दाचा जन्म झाला भज धातूपासून. कोणत्या धातूपासून? भज धातूपासून सेवा शब्दाचा जन्म झाला. त्याचेच भजन भक्ती वगैरे शब्द निर्माण झाले. म्हणजे सेवा द्वार शब्दाचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा भक्ती. काय घ्यायचा? भक्ती. देवाची द्वारी. द्वार म्हणजे द्वार म्हणजे भक्ती. द्वार म्हणजे भक्ती. लक्षात ठेवा बरं का, मी पुन्हा पुन्हा विचारेल. देवाची द्वारी, द्वार म्हणजे भक्ती, द्वार म्हणजे भक्ती. आता पुढे चला. उभा 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 आहे ना पुढे. हा, उभा. आता ज्ञानोबा या ठिकाणी उभा म्हणतात. आता उभा म्हणतात, हा बसलेल्याच्या विरोधातला घ्यायचा नाही, हा बसलेल्यांच्या विरोधात घ्यायचा नाही बरं. हा, निवडणुकीच्या टायमाला उमेदवार उभा, निवडणुकीच्या टायमाला उमेदवार उभा. मग तो बसत नाही का? बोला बोला, बसत नाही का? बसतो. मग जरी तो बसला मग तो उभा नाही का? हा, हे थोडं, हा हे मराठी बरं का. इंग्रजीपेक्षा मराठी कठीण आहे. इंग्रजीमध्ये राजाला काय म्हणतात बो? किंग. इंग्लिश मध्ये राजाला काय म्हणता? किंग. KING. किंग. किंग मीन्स राजा. किंग मीन्स राजा. मराठीत राजाला काय म्हणता? मराठी. इंग्लिश मध्ये काय म्हणता? किंग. मराठीत राजाला काय म्हणता? नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्याय कोणता येईल? आमच्या राजाचं डोकं मराठीत चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास, इंग्लिश मापा. हे आपली राजाची कंडिशन आहे बरं का. फार अवघड आहे. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे दादा. उभा म्हटलं म्हणजे बसलेल्याच्या विरोधात घ्यायचं नाही. एखादा निवडणुकीला उभा आहे. आता निवडणुकीच्या टायमाला काय असतं? भला मोठा मंडप टाकलेला असतो काका. त्या मंडपावर 5-25 लोक चढतात आणि चढलेल्या लोकांमध्ये एखादं अशिक्षित म्हातारा येतो आणि आल्याच्या नंतर एखाद्या सुशिक्षित मुलाला विचारतो, का रे बाळा एवढे 5-25 चढले टेजवर, मग याच्यातलं उभं कोण आहे रे? तो मुलगा म्हणतो, बघा बाबा, ते जो कडक टोपीवाला दिसतंय ना त्याच्या बाजूचं, काडेशार बूट आहेत, पांढरा शुभ्र शर्ट आहे, डोक्यामध्ये कांजीची टोपी आहे, त्याच्या बाजूचं काळे बूट आहेत, पांढरी पॅन्ट आहे, पांढरं शर्ट आहे, लांब जरक मिशा आहेत, डोक्यात कडक टोपी आहे, लोडाला टेकून बसलाय ना तोच उभा आहे. काय सांगितलं? लोडाला टेकून बसला तो उभा. जरी तो बसला तरी तो उभा, जरी उभा तरी त्याला बसावं लागतं. ही मराठी आहे बरं का. मग ज्ञानोबा म्हणतात देवाची द्वारी उभा. उभा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तर बारकाईनं ऐका. निवडणुकीच्या टायमाला उमेदवार उभा म्हणजे गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुमच्या अडचणीचं निवारण करण्याकरता मी तत्पर आहे. म्हणजे मी उभा आहे, म्हणजे मी
उभा आहे. तुमच्या अडचणीचं निवारण करण्याकरता मी तत्पर आहे, म्हणजे मी उभा आहे. उभा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा मग? तत्पर. काय घ्यायचा? तत्पर. द्वार म्हणजे डोकं बंद पडल बरं, पहिल्या दिवशी 7 दिवस काढायचे अजून. द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर. आता पुढे म्हणतात क्षणभरी. काय म्हणतात? क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर. आता क्षणभर, क्षणभर अर्थाचा का, क्षणभर शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तर बारकाई नाही का. या ठिकाणी भला मोठा प्रश्न आहे. ज्ञानोबरांना जर अभंगामध्ये पहिल्याच अभंगामध्ये असं क्षणभर म्हणायचं होतं, मग शेवटच्या अभंगात असं का म्हटलं? रिकाम्या अर्ध घडी राहुल राहू नको सर्व सुख गोडी शाही शास्त्र दिवाणी रिकामा नगरी राहू नको. मग का हो काका, ज्ञानोबरांना जर क्षणभर म्हणायचं होतं, मग शेवटच्या अभंगात असं का म्हटलं? रिकाम्या अर्धघडी. हरिपाठ वाचलाय ना तुम्ही? शेवटच्या अभंगात म्हणतात रिकाम्या अर्धघडी राहू नको. शेवट म्हणतात रिकामा राहू नको, पहिले म्हणतात फक्त क्षणभरी. आता क्षणभरी, आता याचा अर्थ काय लावायचा आहे का? पूर्वीचा काळ, पूर्वीच्या काळामध्ये लग्नाची पद्धत, लग्नाच्या पद्धती पूर्वीच्या काळातल्या फार वेगळ्या होत्या. पूर्वीच्या काळात जेव्हा लग्न लागायचं, जुनी लोक सांगतात 12 वर्षाचा नवरदेव असायचा, 8 वर्षाची नवरी असायची, दोघांचं लग्न लागायचं. लग्न त्या ठिकाणी आनंदात पार पडायचं. परंतु जेव्हा त्या मुलीला घेण्याकरता यायचे, पहिलं मूड दुसरं मूड जे काही असतं तेव्हा त्या मुलीला घेण्याकरता यायचे. आणि घेण्याकरिता आल्याच्या नंतर तेव्हा ते सासरेबा त्या मुलीला घेण्याकरिता येतात. आणि सासरेबावांना पाहिल्याच्या नंतर त्या मुलीच्या डोळ्याला 2-2 धारा लागतात. आणि डसा मुलगी रडायला सुरुवात करते. आणि रडत असताना आपल्या बापाला सांगते, बाबा मला नाही जायचं त्यांच्या घरी, सांगा त्या माणसाला परत जायला. डसा मुलगी रडते, बापाच्या गड्यात पडते. बापाच्या गड्यात पडल्याबरोबर कधी न रडणारा बाप आपल्या काळजाच्या तुकड्याला जेव्हा परक्याच्या हातात देतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्याला सुद्धा पांजर फुटतो, त्याच्या काळजाला पांजर फुटतो, डोळ्यातून धारा वाहतात. जशी ती चिमुकली रडते तसा बाप हमरडा फोडतो, डसा रडण्याचा प्रयत्न करतो. अरे कधी तो जगासमोर रडत नाही दादा, अख्खे जीवनभर आपल्या अश्रू डोळ्यात साठवतो. परंतु जेव्हा त्याची मुलगी जेव्हा परक्याच्या हातात देतो ना, जीवनात कधी न रडणारा बाप त्या दिवशी डसा अश्रू ढारतो. बाबा ऐका, अरे जेव्हा ती मुलगी घर सोडते तेव्हा तिची आई मुलीच्या समोर रडते. जेव्हा मुलगी घर सोडते तेव्हा आई तिच्या समोर रडते. आईचं रडणं पाहून गल्ली रडते, गल्लीचं रडणं पाहून गाव रडतं. परंतु बापाच्या डोळ्याला धारा आलेल्या नसतात. त्याचं कारण आहे दादा. परंतु ऐका ना, त्या बापाला माहिती आहे, अरे अख्खं गाव रडलं तर ते माझ्याकडे येईल, परंतु मी रडलं तर मी कोणाकडे जावं, याच्याकरिता संपूर्ण अश्रू डोळ्यात साठवतो. मुलीचं लग्न आनंदात पार पाडतो. आणि त्याच मंडपामध्ये संपूर्ण पाहुणे घरी निघून गेल्याच्या नंतर मंडपाच्या खांब्याला धरून एकटा डसा रडतो. तो आपला बाप असतो, तो आपला बाप असतो. तो बाप डसा रडतो. ती मुलगी विनंती करते, बाबाला सांगते, बाबा सांगा त्या माणसाला परत जायला, मला नाही जायचं त्यांच्या घरी. बाप तिच्या पायावर नतमस्तक होतो. सांगतो, बाळा एक काम कर ना, अगं ऐक ना, या गावामध्ये माझी परिस्थिती अशी आहे, अरे गावात जर कोणाचं भांडण झालं तर लोक माझ्याकडे मिटवायला येतात. माझ्याच घरी जर भांडण नसलं तर मी कोणाकडे मिटवण्याकरता जावं? ऐक ना बाळा, माझी इज्जत राग, एवढ्या करिता माझ्या शब्दाकरता माझ्यासाठी एकदा जा. मुलगी म्हणते, बाबा मला जायचं नाही. बाप म्हणतो, बाळा मी अख्ख्या गावाची भांडणं मिटवतो आणि लग्न झाल्याच्या नंतर माझी मुलगी माझ्या घरात राहील तर मी कोणत्या अर्थानं लोकांना सांगावं? म्हणून तो बाप हात जोडतो, विनवण्या करतो. त्या मुलीला सांगतो, बाळा तुला जावं लागणार. बाप म्हणतो, बाळा माझ्यासाठी एकदा जा, माझ्यासाठी एकदा जा. काय म्हणतो बाप? माझ्यासाठी एकदा जा.
मुलगी त्या बापाचा मान ठेवते. मुलगी त्या ठिकाणी सासरी निघून जाते. सासरी निघून गेल्याच्या नंतर 5-25 वर्षाचा काळ जातो. 5-25 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर बापाला खाली टाकलं जातं. कोणाला? बापाला खाली टाकलं जातं. खाली टाकणं कळतं ना तुम्हाला? खाली टाकलं म्हणजे जवळजवळ गेलं, जवळजवळ गेलं. खाली टाकलं म्हणजे जवळजवळ रस्त्याला लागलं. बापाला खाली टाकलं जातं आणि बाप खाली पडल्या पडल्या एखाद्या शिपायाला सांगतो, दादा अरे जा आणि माझ्या ताईला बोलवून आणा. एखादा साधक जातो, पडत पडत ताईच्या गावापर्यंत पोहोचतो. ताईच्या घराजवळ जातो. ताई जेवणाला बसलेली असते. ताई जेवण करत असताना जेवणाच्या थाटीवरून उठते, दारापर्यंत जाते. त्या साधकाला विचारते, काय रे दादा एवढ्या गडबडीनं आला? म्हटले, ताई तुला बाबाने अर्जंट बोलवलं. म्हटले, काय झालं? म्हटले, तुझ्या बापाला खाली टाकलं गेलं. ती ताई दरवाजात उभी राहते. तिचा थाटीवरचा हात हा उष्टा असतो आणि त्या साधकाला सांगते, करे गड्या जास्त खराब आहे का? खाली टाकलं म्हणतो तर खाली टाकलं म्हणतो आणि तू विचारते जास्त खराब आहे का? नाही रे राजा, तुझं म्हणणं खरं आहे, परंतु ऐक ना, आता माझ्या घरची परिस्थिती अशी आहे. माझ्या घरी माझे 2 मुलं आहेत. माझे घरचे नोकरीला आहेत. घरी 4-5 म्हशी आहेत. सकाळी सकाळी मुलांचा डबा, परत त्यांचा डबा, त्या गाई म्हशींचं दूध मला काढावं लागतं. आणि आता एका मिनिटाला एवढं सगळं जर सोडून तुझ्या बरोबर आली तर इकडं सगळं उघडं पडतं. आणि तुला याच्याकरता विचारते राजा, आता येऊ पुन्हा 10व्याला येऊ, आता येऊ पुन्हा 10व्याला येऊ, या 2-2 एलपाट्या होत नाही मला. सांग मला खरं काय? मग मी आताच नुकती तयारी करते. मला सांगा कोणती मुलगी? माझ्यासाठी. बोला बोला. बाप सांगायचा माझ्यासाठी एकदा जा. आणि तीच मुलगी काय म्हणते? हा ऐका बरं का, माझ्यासाठी एकदा जा. तिला 10व्याला सुद्धा यायला बनत नाही. बापाचं म्हणणं एकदा जा. एकदा जा या शब्दाचा अर्थ घ्यायचा जन्मभर सासरी राहा. जन्मभर सासरी राहा. बापाचं म्हणणं होतं माझ्यासाठी एकदा जा, त्याचा अर्थ म्हणजे जन्मभर सासरी राहा. तसं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, या भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही क्षणभर करता करता एकदाच्या भगवंताच्या भक्तीत रममान झालात म्हणजे तुम्ही रिकाम्या अर्धघडी राहू नका. क्षणभर करता करता भगवंताच्या भजनाची गोडी लागली म्हणजे तिथून अर्धघडी सुद्धा रिकामं तुम्ही राहू नका. आता बारकाईनं ऐका बरं का. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. बरं काही नाही का बरं का. उभा म्हणजे तत्पर, द्वार म्हणजे भक्ती आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये जो जन्मभर तत्पर आहे तेने मुक्तीचारी सारी तेने मुक्तीचारी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी नादियेना, तेने मुक्तीचारी नादियेना. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेना, तेने मुक्तीचारी साधियेना, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. भगवंताच्या भक्तीमध्ये जो जन्मभर तत्पर आहे त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात बरं का. आता या 4 मुक्ती कोणत्या कोणत्या तर ऐका. सलोकता, समेपता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती झाल्या? 4. या 4 प्रकारच्या मुक्ती कोणाला मिळतात? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, जो क्षणभर म्हणजे जन्मभर भगवंताच्या भक्तीत तत्पर आहे त्याला 4 मुक्ती मिळतात. या 4ही मुक्तींचं वर्णन हरिपाठात आहे बरं का. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे, स्वरूपता म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त होणे, समीपता म्हणजे देवाची जवळीक प्राप्त होणे आणि सायुज्यता म्हणजे देवच होणे. हा, सलोकता वैकुंठ भुवनी घर केले बरं का. स्वरूपता चतुर्भुज नर होऊन ठेले. समीपता लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. सायुज्यता म्हणती जे वाचा
मोक्ष तया मोक्ष या चारही मुक्तींचं वर्णन हरिपाठात दिलेलं आहे. या चारही मुक्ती मिळतात, परंतु कशामुळे? भगवंताच्या भक्तीमध्ये जन्मभर तत्पर राहाल तेव्हा. मग भक्ती करावी म्हणजे नेमकं काय करावं? तर भगवंताचं नामचिंतन करावं. आता नामचिंतन करावं. एखादा साधक म्हटले ज्ञानोबा राय, आम्ही त्या देवाचं नामचिंतन करायला तयार आहोत, परंतु त्या देवाला तर हजारो नावं आहेत. एक गुजराती गवळण गोड वर्णन करते बघा, त्या देवाला 1000 नावं आहेत. कान्हा तेरे नाम ते आजार, नाम से आजार, काम निकलू गणगोत्री. कान्हा तेरे नाम ते आजार, नाम से आजार, का नाम निकलू गणगोत्री. हरी तारो नाम छे हजार, नाम छे हजार, का राम लिखदू गंगोत्री. हरी तारो नाम छे हजार, नाम छे हजार, का राम लिखदू गंगोत्री. कोई जय गोविंद कोई गोपाला, कोई जय गोविंद कोई गोपाला. मित को सावरिया बांसुरी वाला, मित को सावरिया बांसुरी वाला, तेरे सावरिया बांसुरी वाला. मित को सावरिया बांसुरी वाला. चांगलं नाही वाटलं? मग टाळ्या मी वाजू का? गोड आहे महाराज बरं का. सुंदर वाटतं, आनंद वाटतो ना काका. एवढी सुंदर मंडळी आपल्याला लाभली. बघा तुम्ही, कीर्तनकार येतात, एक दिवस कीर्तन करतात आणि निघून जातात. कीर्तनकार येतात, एक दिवस कीर्तन करतात आणि निघून जातात. पण खऱ्या आपल्या सप्ताहाची शोभा जर वाढवत असतील तर ही कलाकार मंडळी, हे कलाकार मंडळी 8 दिवस थांबतात आणि आपल्या सप्ताहाची शोभा वाढवतात महाराज बरं का. सुंदर आहे महाराज. फक्त तोंडातून शब्द काढायचं काम आहे, प्रमाण त्यांच्याकडे तयार आहे बरं का. सोपं नाही महाराज, फार घासावी लागते. महाराज तुम्ही आळंदीलात का आता? अगोदर आळंदीला होते. महाराजांना विचारा, पकवाज वाजवणं तुम्हाला सोपं वाटत असेल. काही काही लोक, काही गावातले पोरं म्हणता, भाऊ तू मस्त ठोकस. ओ भाऊ, काय टोकानं काम नाही रे दादा, हे फार अवघड आहे बरं. काही लोक म्हणत असतील त्या महाराजांना. आम्हाला अनुभव आहे काका बरं का. हे कोणाला करतं माहिती का? जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सहजासहजी नाही जमत बरं का. पखवाज वाजवण्याकरता हे चामडं आहे बरं का. पूर्ण हे चामडं आहे. या चामड्यातून एवढा गोड आवाज निर्माण करणं म्हणजे सोपं वाटतं का तुम्हाला? आळंदीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर कितीही थंडी असली, त्या घाटावर पोरं प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करत असताना रात्रभर बसतात बाबा. रात्रभर प्रॅक्टिस करत असताना एखाद्या वेळेस जर झोप लागायला लागली तर त्या पखवाजावर डोपं ठेवतात आणि तिथंच झोपतात. पुन्हा जाग आली की पुन्हा पखवाजच वाजवतात. जाग आल्यावर पुन्हा पखवाज वाजवतात. झोप लागेपर्यंत पखवाज वाजवतात. तेव्हा तुमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना फोन करतात आणि इथं वाजवण्याकरता बोलवतात. एवढं सोपं आहे काय? सोपं आहे का? तरी लोकांना सोपंच वाटतं. कीर्तन का मी बी करली तू ये ना काका आटे आहे का? सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. लोकांना बोलायला काही नाही हो. लोक काय बोलतील याचा भरोसा नाही काका. खरं सांगतो तुम्हाला, लोक सहज म्हणतात वांधा नाही, पाणी पडो नको पडो, खाई रानात पी रानात, फेटा बांधी चाटा मारी, नोटा कमाई रानात, चिकना सडक हुई रानात साला. काय म्हणत त्याको? साला. फार अवघड हो महाराज. विचित्र काम आहे बरं का. लोक काय बोलतील याचा भरोसा नाही. पावसाळा लागला ना काका, मग कार्यक्रम कमी होता. कार्यक्रम कमी झाले तरी लोकांना दुमत नाही. तरी ते एखाद्या दिवशी महाराज घरी दिसला, काय मग महाराज आज नाही का कुठे वक्का नाही रे भो काका, तुनगरला चाल निंदाले नेंदे बी देसू. फार अवघड आहे बरं का महाराज. विचित्र काम आहे हो. लोक बोलतील काय याचा अंदाज नाही. लोकांचं सोडा महाराज, आमच्या घरी सुद्धा लोक आम्हाला चांगलं बोलत नाही हो. फार अवघड आहे बरं का. हे परक्यांची परिस्थिती. आमचे घरचे सुद्धा आम्हाला चांगलं बोलत नाही. एखाद्या वेळेस जर कथा असली ना, कथा किती दिवसाची? 7 दिवसाची. 7 दिवसाची कथा आपडली म्हणजे आम्ही घरचा मार्ग धरतो. आणि गल्लीतून येताना जर आमच्या मंडळीला दिसलो, आमची मंडळी बाजूच्या बाईला सांगते, ओ माय उन्हावं मायाम ना सप्त्या, ओ साप्त्या. लोक आमच्या पाया पडतात, आमचा आदर करतात, सत्कार करतात. आमच्यापेक्षा वयाचे मोठे मोठे लोक आमच्या पाया पडतात. फार अवघड आहे महाराज बरं का. एक सांगू का तुम्हाला शपथ घेऊन काका, धोतर घालायला सुद्धा ताकद लागते. ताकद काय लागते? ताकद. मी काही कुस्त्या खेळायला नाही आलो तुमच्या गावात, आपल्याला ते जमत नाही बरं का. धोतर घालायला ताकद अशी लागते. एखादा बेवड्या चुकला, लोक त्याला बोलत
नाही एखादा बेवडा चुकू द्या, लोक काय म्हणतील जाऊ द्या हो फेटाड येतो, काय म्हणता लोक जाऊ द्या हो वायबर येतो, एखादा धोत्रावाला चुकू चांगला महाराज ओ बापरे आम्ही का काही मोठा गुन्हा केला दादा, फार अवघड आहे बरं का. जाऊ द्या काका आमचं सोडा हो. ज्या माऊली महाष्ण ज्ञानोबरांनी तुम्हाला सुंदर असा हरिपाठ लिहून दिला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला, त्या माऊलींनी मधुकरी मागण्याकरिता जावं. त्या माझ्या माऊलीच्या झोडीमध्ये सुद्धा लोकांनी दगड काय टाकली, शेण काय टाकलं, माती काय टाकली, नको नको तो छळ माझ्या माऊलीचा केला. पण ते संत होते काका, जाताना म्हणतात जे खडांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. माझ्या नाथ बाबांच्या अंगावर येवन हा 108 वेळा थुंकला, श्राप दिला का? येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, केला केला येवन अंगावरी थुंकला, येवनी अंगावरी थुंकला. प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, केला केला यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. यवन अंगावरी थुंकला, श्राप दिला का महाराज? अजिबात नाही. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद दिला आणि त्या यवनाला हात जोडले आणि सांगितलं बाबा अरे तुझे माझ्यावर एवढे उपकार झाले, तुझ्या थुंकण्यामुळे मला 108 वेळा गोदावरी मातेचं स्नान झालं. याला संत म्हणतात दादा, संत म्हणतात. मंबाजीबा आणि तुकोबरांना काठी तुटेपर्यंत हाणलं, पण तेच तुकोबरा मंबाजीबाच्या हातपाय दाबायला जातात. आपल्याला जर कोणी काठी तुटेपर्यंत हाणलं, आपण हातपाय दाबू का मोडू? नाही नाही महाराज, आम्ही त्यांना गरमा घुसू, त्याला गरमाई बाहेर काढून मग त्यानं कंबळलं मोड. संत ते संत, सामान्य माणूस तो सामान्य माणूस. ऐका ना महाराज, सोपं नाही हो. साधकानं विचारलं माऊली आम्ही त्या भगवंताचं भजन करायला तयार आहोत, त्याची भक्ती करायला तयार आहोत, भक्ती करण्याकरिता काय करावं लागेल? माऊली सांगतात त्यांचं नाम चिंतन करावं लागेल. का हो महाराज, आम्ही तर ऐकलं त्या जगाच्या मालकाला 1000 नावं आहेत. अरे तुम्ही 1000 नावं बाजूला ठेवा आणि फक्त हरी म्हणा. हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? वा वा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी? हरिमुख म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाजवा टाळ्या. हे आता आपलं गाव नाहीत ना. हा जाऊ द्या. वाज वाज वरात. गोड वाटतं महाराज बरं का. टाळी वाजवल्यानं काही होत नाही, आमचा उत्साह वाढतो अजून. हा गोड चाल म्हटली बाबांनी बरं का. शेवटी जुनं ते सोनं आहे आणि जुनं सगळं आता बंद पडत चाललं बरं का बाबा. लोक विसरत चालले जुन्या गोष्टी. हा बघा तुम्ही आमच्या माता माऊल्या पूर्वीच्या काळात दळण दळायच्या. कशावर दळायच्या तुम्ही? जात्यावर. जातं करतं कोणाला करतं? जातं वरबोट करा बरं. जातं गाठ्या करतो ना. त्या जात्यावर दळण दळायचे आहे बरं का पूर्वीच्या काळात. आता जातं राहिलं
नाही जात राहिलं नाही, जात हे जात राहिलं, जात राहिलं. प्रत्येकाच्या घरी घरघंटी आली, बटन दाबलं की पीठ बाहेर. भरपूर काळ बदलला, काला येतच महिना महा. बरं का, काळ बदलला, लोकांच्या पद्धती बदलत गेल्या दादा. बरं का, काळ बदलला. ज्ञानोबराय सांगतात, बाबा तुम्ही हजार नावाच्या भानगडीत पडू नका, तुम्ही फक्त हरी म्हणा. पापाचं हरण करतो त्याचं नाव हरी, आपल्याला आकृष्ट करतो त्याचं नाव कृष्ण. जो आकृष्ट करतो ना आपल्याला, आकर्षण करण्याचं काम करतो त्याचं नाव कृष्ण. आणि जो जीवाला देतो आराम त्याचं नाव राम. हे नामाची ताकद आहे बरं का काका, ज्याच्या नामाची ताकद आहे. राम नावाची ताकद तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. राम नाव नुसतं दगडावर टाकावं, दगड पाण्यात सोडावा, दगड तरंगावा, दगड तरंगावा, एवढी ताकद राम नामात आहे. मला सांगा काका, दगड तरंगले विश्वास आहे की नाही तुम्हाला? खोटं कोणाला वाटतं? वर बोट करा बरं. दगड तरंगला याच्यावर विश्वास आहे तुम्हाला? मग माणूस तरंगणार नाही याच्यावर का विश्वास नाही? दगड तरू शकतो, मग माणूस का तरू शकत नाही? नामे तरीला नाही कोणी, ऐसा द्यावा निवडून मज निवडून. राम नामाची ताकद आहे. नुसतं दगडावर टाकलं तरी दगड तरंगतो दादा, राम नामात. आणि रामाशिवाय तुम्हाला पर्याय नाही बरं, रामाशिवाय पर्याय नाही. जन्माला आल्यापासून राम तर मरेपर्यंत, मरेपर्यंत नाही, मेल्यानंतरही राम. तुम्हाला रामाशिवाय पर्यायच नाही. हा, राम शेवटपर्यंत आपल्या सोबत आहे आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या सोबतच आहे. एवढी ताकद राम नामाची बरं का. तुम्ही ऐका ना, राम नामात एवढी ताकद आहे तर रामात किती ताकद असेल याचाही कधीतरी विचार केला पाहिजे. गेल्या 22 जानेवारी 2024ला, 24ला ना, अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर बनलं. महाराज, मंदिर बनल्याच्या करता, ते मंदिर बनावं त्याच्याकरिता कितीतरी लोकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या आणि ते मंदिर 500 वर्षानंतर तयार झालं. प्रभू त्या मंदिरात विराजमान झाले तरी काही काही आपल्याच कार्ट्यांना खुपलं नाही. काही काही आपल्याच कार्ट्यांना त्याचा त्रास झाला महाराज बरं का. काही काही लोक म्हणतात रामाशिवाय पर्याय नाही. मी तर अशा मताचा माणूस आहे काका. हनुमंतरांनी सीता मातेला सांगितलं होतं, तो मणी दिल्याच्या नंतर, तो हार जो दिला ना नवरत्नाचा, तो हाराचा एक एक मणी हनुमंतराय फोडत होते आणि फेकत होते. तेव्हा सीता मातेनं सांगितलं, तुम्ही असं का करतात? हनुमंतरांचं उत्तर होतं, माते, ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काम नाही. कोण म्हटलं? हनुमंतराय. ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काम नाही, हे हनुमंतरायांचं म्हणणं. आणि माझं वैयक्तिक म्हणणं, जन्माला आल्यापासून ज्याच्या तोंडात राम नाही त्याचं भूतलावर सुद्धा काम नाही. त्यांना आताच घरी जा, फाशी लावा, कोणाला काही फरक पडत नाही. आपल्याला तर काहीच फरक पडत नाही. रामाला न मानणारे माणसं राहिले काय आणि गेले काय, कोणाला काय फरक आहे? अजिबात नाही. मी त्यांच्याकरता तर म्हणेल, ऐका, अरे मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने. बारीक ऐका, मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने, जो औलाद हिंदुस्तान में ना पैदा हुई वो राम को क्या जाने. जे रामाला ओळखत नाहीत ना त्यांचं हिंदुस्थानात राहायचं कामच नाही महाराज बरं का. राम नामात किती ताकद आहे, वो मरेपर्यंत राम शिल्लक आहे. राम हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. कुठे आहे? ऐसा असता हृदयामध्ये मी रामू. हृदयातलं सोडा, प्रत्येकाच्या नावात राम आहे. कशात? नावात राम आहे बरं का, नावात. प्रत्येकाच्या नावात राम आहे महाराज. आमच्या महाराजांचं नाव आहे जितेंद्र बरं का. काय नाव आहे? जितेंद्र. ढोक बाबा गोड सांगतात, ऐका, नाम को चतुर्गुणे दूजा करने का काम, पंच तत्व मिलाना, 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. राम शब्द किती अक्षराचा आहे काका? 2. तुम्ही कोणतंही नाव घ्या त्याला 4 ने गुणा, शेवटी 2च शिल्लक राहतात बरं का. आमच्या जितेंद्र महाराजांचं नाव घ्या, किती अक्षर आहेत? 3 अक्षर. 4 ने गुणायचं, 3 चोक 12. पंचतत्व मिलाना, 12 आणि 5 17. दूजा करने का काम, 17 दुने 34. 8 से भाग लो, 8 चोक 32. 34 मधून 32 गेले, किती उरले? 2. तुम्ही म्हणाल महाराज हे छोटे, मोठे घेऊ का अजून? ओम नमो भगवते वासुदेवाय. किती झाले? डोक्याला ताण देऊ नका, करू जाऊन मोजा. 12 झाले. 12 आहे का बघता? 4 ने गुणायचं, 12 चोक 48. पंचतत्व मिलाना, 48 आणि 5 53. दूजा करने का काम, 53 दुने 106. 8 से भाग लो, 8 13 104.
104 मधून 106 गेले, 106 मधून 104 गेले, किती उरले? 2. किती उरले? 2. तुम्ही रात्रभर कागद काढे करा, शेवटी काय उरणार? 2. आणि तुम्हाला जर अनिल महाराजवर भरोसा नसेल तर मरून पा, राम बोलो. असं होणार नाही. घाबरू नका. मरणाचं नाव काढलं म्हणजे चांगले चांगले घाबरता बाबा, बरं का. पण मरण चुकणार आहे का हो बाबा? चुकणार आहे? अजिबात नाही, मरण चुकणार नाही. एक आजीबाई रात्री 12 वाजता आत्महत्या करायला गेली जंगलात, हातात कंदील घेऊन. महिला मंडळ हातात कंदील घेऊन. आजीबाई म्हटलं कुठं चालल्या? म्हणे मरायला चालले. म्हणतो मग कंदील का बा? म्हणे म्हणा इचू काटाला जीव घाबरस हो मोठ माय. इचू काटा चावल्यावर तुझं काय? दचकणार आहे. चालली कुठे? म्हणजे मरायचं नाव सांगलं की चांगले चांगले घाबरतात काका. राम नामाची ताकद आहे. जन्माला आल्यापासून राम, मरेपर्यंत राम, मेल्यानंतर सुद्धा राम. ही रामाची ताकद आहे. तसं पापाचं हरण करतो, त्याचं नाव हरी. मग किती पाप जाडतो? जडतील पापे. जन्मांतरीचे 1-2 महिन्याचे नाही, 1-2 महिन्याचे नाही सांगितलं, जन्मांतरीचे अनेक जन्माचे पाप जडून जातात. फक्त कशाच्या चिंतनाने? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग का हो महाराज, फक्त पापच जडतं का? दुसरा काही फायदा होतो का? अरे पुण्यही होतं. किती होतं? पुण्याची गणना कोण करे. बरं ठीक आहे महाराज, आम्ही त्या हरीचं भजन करण्याकरता तयार आहोत, परंतु आम्हाला अगोदर आमचा संसार तर पूर्ण करू द्या. एकदा का संसार झाला म्हणजे आम्ही तुमच्या देवाला भजायला कसे मोकळे. आता मला सांगा काका, आतापर्यंत त्या जन्मामध्ये जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू लोकात कोणाकडून आपला संसार पूर्ण झाला का? झाला काका? अजिबात नाही. संसार करू नका अशा मताचा मी माणूस नाही. संसार करू नका अशा मताचा मी माणूस नाही. कोणते संत सांगत नाही तुम्हाला संसार करू नका म्हणून. संसार करा, पण कसा करावा ऐका ना. कसा करावा हे आपल्याला एका पक्षापासून शिकायला मिळतं बरं का. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संसार करा, त्याबद्दल वाद नाही. उलट संत सांगतात सुखे करावा संसार. माझ्या माऊली सांगते अवघाची संसार सुखाचा करीन. बाबा संत सांगतात तुम्ही सुख संसार करा, संसारात राहा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. तुम्ही संसार करा, संसारापासून अलिप्त व्हा असं कोणतेच संत तुम्हाला सांगत नाही. फक्त संसारात राहत असताना एक पद्धत आहे, सांगू का? संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. मी देणार नाही, तुम्ही खाणार नाही, फक्त कल्पना करा. वाटीतलं लोणी बर काही, वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं? बोला बोला, कोणाचं? हाताचं. वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोहोचवतो कोण? हात. चगडून ढकलायचं काम कोणाचं? जिभेचं. हे फक्त काय काम करता? वाटी ते तोंड, वाटी ते तोंड. चगडून ढकलायचं काम कोण करतं? जीभ. बरं मला सांगा काका, लोणी खाऊन झाल्याच्या नंतर कोणी म्हणतं का मला गरम पाणी द्या, जीभ घासायची आहे? म्हणतं कोणी? अजिबात नाही. उलट म्हणता मला साबण द्या, काय धुवायचे? हात धुवायचे. बरं मला सांगा काका, लोणी खाल्लं कोणी? जिभेने. चव कोणी घेतली? जिभेने. मजा कोणी घेतला? जिभेने. नाव कोणाचं आलं? नाव कोणाचं आलं? हाताचं. म्हणजे ऐका बरं का, जी खाऊन अलिप्त राहिली म्हणजे न खाता चिटकले. जी खाऊन अलिप्त राहिली, जे न खाता चिटकले. संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. किती घी का तरी तिचं नाव येणार नाही. पण आपलं राहणं तसं नाही महाराज बरं का. आपण एवढे चिटकलो आपल्याला निघायला सुद्धा वेळ मिळत नाही. बाबा तुम्ही संसार करा, पण ज्ञानोबराय सांगतात कसा करा? असोने संसारी, असोने संसारी जिव्हे वेगू करी. आता वेगू करी हा शब्द परमार्थासाठी लागू होतो बरं का. वेगू करी हा परमार्थासाठी लागणारा शब्द आहे काका. कारण का? याच जन्मात पूर्ण करता येतो त्याचं नाव परमार्थ, आणि कितीही केला तरी अपूर्ण राहतो त्याचं नाव संसार. संसार कधी पूर्ण होत नाही. तुम्ही साधं मंदिर पहा परमार्थातलं बरं का. मंदिर बांधायला सुरुवात करा काका, खाली तुम्ही पाया भरला, तिथं बैठक वगैरे केली, लेवल केली भिंतींची, कळसापर्यंत आपण पोचलो. एकदा का कळस ठेवला, मंदिर पूर्ण. मंदिर पूर्ण. कळसाच्या वर काय आहे का? नाही. म्हणजे पूर्ण करता येतो त्याचं नाव
परमार्थ अलीकडे या. आपण घर बांधायला सुरुवात करा काका. पहिला मजला बांधला, आपण दुसरा बांधावा म्हणून त्याच्याकरता काय काढतो? बोला बोला, काय म्हणतो? चाल काढतो. काय काढतो? काय म्हणता तुमच्याकडे त्याला? चाल म्हणता ना. आपण पहिला मजला बांधला त्याच्यावर काय काढतो? चाल काढतो. दुसरा बांधला तरी चाल, तिसरा बांधला तरी चाल, चौथा बांधला तरी चाल. शेवटी तो देव सांगतो, भाऊ तू आता वरे चाल. तू न खाल्लं काम आपटी घे दादा, तू गंजच किडा पाडात, गंजच सप्ताह बंद पाडात रे भाऊ, तो वरे छा. फार अवघड आहे महाराज बरं का. विचित्र काम आहे. चांगलं लोकांना खूप होतं बरं का. हा, चांगलं लोकांना खूपतं. आता बघा तुम्ही एवढं सुंदर असं आयोजन केलं. आपल्या परिसरातील, आपल्या गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एवढं सुंदर आयोजन केलं, नियोजन केलं महाराज. हे सगळ्यांना चांगलंच वाटतं अशातला काही भाग आहे का? सगळ्यांना चांगलंच वाटतं अशातला काही भाग नाही. हे काही काहींना खूप बरं का. नुसती पत्रिका पाहिली, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे, अशी बी लोक आहेत बरं का. हा, फार अवघड आहे महाराज. विचित्र काम आहे. आणि हे फक्त चांगल्या कामाला, बरं, हे फक्त चांगल्या कामाला. तमाशाला आतापर्यंत कोणी आडवा आलं नाही. फार अवघड आहे. आणि मी या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करेल बरं का, तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे नेहमी जास्त असतात. चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे जास्त असतात. मग काय करा, तुम्ही फक्त ब्रेक मारणं शिका. तुमची गाडी गतिरोधकच्या पुढे गेली की अजून वेगानं भागेल. फक्त तुम्ही ब्रेक मारण्याची तयारी ठेवा बरं का. गतिरोधकांचं टेन्शन घ्यायचं नाही. ऐका ना महाराज, या संसारामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्याकडनं संसार पूर्ण होणार नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबा असोनी संसारी जीवे वेगो करी. असा अनिल महाराज नाही सांगत. वेद शास्त्र उभारी बाया सदा. वेद आणि शास्त्र वर हात करून सांगतात. ज्ञानोबारांना लोकांनी हात जोडले आणि सांगितलं, अहो ज्ञानोबा राय, तुमचं म्हणणं सगळं खरं आहे. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. जन्मभर भगवंताच्या भक्तीमध्ये जो तत्पर आहे म्हणजे सतत भगवंताचं नामचिंतन करतोय आणि परमार्थासाठी आपला वेग वाढवतोय. मग तुम्ही म्हणताय हे सगळं केल्याच्या नंतर आमचा फायदा काय होईल? ज्ञानोबा म्हणतात, बाबा तुम्ही जर सांगितलेल्या 3 चरणाप्रमाणे वागलात तर तो जगाचा मालक तुमच्या घरी येईल. मग का हो महाराज, आम्हाला याच्यावर विश्वास बसत नाही. एखादा इतिहास आहे का? एखादा पुरावा आहे का? तेव्हा ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला सगळ्यात मोठा पुरावा देतो. भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर द्वारकेचा परमात्मा हा पांडवांच्या घरी राहिला अभंगाचं शेवट. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. द्वारके चरणा मन बाघरी. द्वारके चरणा
ज्ञानोबरायांना लोक विचारतात, महाराज आम्ही जर तुम्ही सांगितलेल्या 3 चरणापैकी वागलो तर फायदा काय होईल? तेव्हा ज्ञानोबराय सांगतात, बाबा तुम्ही जर त्या भगवंताचं भजन केलं, परमार्थ जर वेगानं करण्याचा प्रयत्न केला, जन्मभर भगवंताच्या भक्तीमध्ये तत्पर राहिलात, म्हणजे उभा राहिलात, तर तो भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता जास्त काही करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त. आवडी एकाच जागेवर बसून तुम्ही भगवंताचं भजन करा, तो परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही बरं का. सुखे येतो घरा नारायण नारायण. कोणाच्या आला? ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता पुरावा देताना ज्ञानोबरांनी व्यासांचा दिला. आता व्यासांच्या पुराव्याच्या पुढे कोणाची मजल चालणार नाही. जेवढे ग्रंथ आपण पाहतो कोणाचे लिखित आहे? व्यासांचं बरं का. हे सगळं जेवढं पुराण आहे कोणाचं उष्ट आहे? व्यासांचं उष्ट आहे. मग व्यासांचा पुरावा आहे की तो द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला. फक्त कशाच्या जोरावर? नामचिंतनाच्या जोरावर. मग नामचिंतन केलं पाहिजे, पण कसं? अंतकरणापासून केलं पाहिजे. एकदा करा बरं सगळ्यांनी वर हात. सगळ्यांनी वर हात करा. सगळ्यांनी, बांगड्यावाले बिना बांगड्यावाले दोन्ही हात. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचंय. आजूबाजू झोपले असतील त्यांना उठवा, महाराज पेढे वाटताय म्हणा. सगळ्यांनी, कोणीच कंजूशी करायची नाही बरं का. प्रत्येकानं भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून. विठोबा ताडी वाजवा, भजन करा.